जर GR2 रद्द केलेले आहेत सरकारने तर पुन्हा एक नवीन समिती स्थापन करायची गरज नाही आहे। हा निर्णय झालेला आहे की तिसऱ्या भाषेची सक्ती करू नये आणि विनाकारण ते पुन्हा एकदा उकरून काढण्यात येत आहे। तर हे जेव्हा ठरलेलं आहे त्यामुळे पहिली ते पाचवी नंतरच हिंदी भाषा अंमलात आणावी। तर त्यासाठी हे धरणे आंदोलन आहे आणि बऱ्याच मागण्या आहेत। मी आता तेच वाचत होतो तर त्यातला हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की हिंदी सक्तीचा कुठल्याच भाषेबद्दल आकस नाही आहे। प्रत्येक भाषेमुळे समाजाचा उद्धारच होतो। परंतु आपल्या या राज्यामध्ये मराठी भाषा कुठेतरी डावलली जाते आहे। मी स्वतः हिंदीत काम करणारा नट आहे। हिंदी चित्रपट असू दे, हिंदी मालिका असू दे, पण तो व्यवसायाचा भाग झाला। पण माझी आणि चिन्मयची आमच्या दोघांची मुलं ही मराठी माध्यमात शिकलेली आहेत एवढ्यासाठी की आमचा असा विचार होता की जी परिसर भाषा आहे त्या भाषेत शिक्षण घेतलं तर जास्त प्रगल्भ होतो मुलगा किंवा मूल। तर त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। आणि ह्याच्यापेक्षा जो मोठा प्रश्न आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे पण मराठी शाळांना कधी अभिजात दर्जा मिळणार आहे, हा एक फार मोठा विषय आहे जो कोणीच हाताळत नाही आहे। आणि हे जे आंदोलन आहे किंवा कृती समन्वय समिती आहे किंवा मराठी अभ्यास केंद्र आहे त्यांचा हा सुद्धा एक मुद्दा आहे की मराठी शाळा ह्या कशा जगतील, मराठी शाळा ह्या कशा बहरतील। तर मराठी भाषेबरोबरच मराठी शाळा जगणं फार महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना बळ मिळावं यासाठी मी इथे आलेलो आहे। हो 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 मला असं वाटतं की हा सरकार दरबारी निर्णय आहे। हा रेटा लावून धरलाच पाहिजे की मराठी शाळा ह्या म्हणजे ह्याला पर्यायच नाही आहे काही। तुम्ही बाकीच्या सगळ्या शाळांना महत्त्व देताय, इंग्लिश माध्यमाला महत्त्व देताय, त्यात मराठी शाळा का जगत नाही आहे त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। मराठी शिक्षक जो आहे तो फावल्या वेळामध्ये जनगणना करतो किंवा इलेक्शनच्या ड्युटीवर पाठवतात ते बरोबर नाही आहे। मराठी शाळा या दुर्लक्षित आहेत। मराठी शाळांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुदृढ करणं फार गरजेचं आहे। कारण मराठी भाषा ही म्हणजे हा पर्यायच असू शकत नाही। मराठी भाषा ही या मातेतली भाषा आहे। जसं मला नेहमीच वाटतं, म्हणजे मी आता एक नाटक बघितलं त्याच्यामध्ये एक असं फोक आख्यान बघितलं मी, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की ह्या सगळ्या बाकीच्या ज्या भाषा आहेत ह्या मावश्या आहेत आणि जी माय आहे ती मराठी आहे। तर ती माय जर आपल्याला जगवायची असेल, जर तारायची असेल तर मराठी शाळा ह्या जगल्याच पाहिजे। अनेक मराठी कलाकार त्यामध्ये आले नाही आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना काय आवाहन कराल? नाही, मला असं वाटतं की जरी हे बघा आता असं आहे की प्रत्येकजण व्यस्त आहे। आज आम्ही सगळेजण शूटिंग करतो मीरा रोड, नायगाव या भागात, धरणे आंदोलन इकडे टाऊनमध्ये आहे, त्यामुळे येणं जाणं खरंच सोयीचं होत नाही। अनेक जण व्यक्ती होत नाही। हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की या भाषेसाठी मला नाही वाटत की कोणी हातचं राखून ठेवलं पाहिजे। मराठी भाषा ही अनिवार्य केलीच पाहिजे। सक्ती जर असेल तर ती मराठी भाषेची व्हायला पाहिजे। सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करताना जरी लोकांच्या सगळ्या दबावात येऊन लोकांची भूमिका लक्षात घेता GR रद्द केलेला असेल तरी मात्र नरेंद्र जाधव यांची समिती असेल किंवा पर्यायानं येत्या काळामध्ये या भाषेची अंमलबजावणी पुन्हा एकदा तिसऱ्या भाषेची करावी अशी कुठेतरी सरकारची धारणा आहे। आंदोलन आणि इतर स्वरूपातला सगळा दबाव पाहता सरकारनं आपली भूमिका वेळीच बदलणं गरजेचं आहे का? आणि अभिनेते म्हणून तुम्ही काय? नक्कीच बदलणं गरजेचं आहे आणि बदललेली आहे। आता पुन्हा तो वेगळा पवित्रा घेऊ नये सरकारने की नाही मग आम्ही जाधवांची एक समिती नेमू, त्याची काही गरज नाही आहे। हा निर्णय आता एकदाचा ह्याचा सोक्षमोक्ष लावलेला आहे, त्याला परत उकरून काढू नका। आणि जर उकरून काढायचं झालं तर मी पुन्हा येईन इकडे, पुन्हा धरणे आंदोलनाला येईन मी। थँक्यू। जय महाराष्ट्र, जय मराठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।